अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोडवरील आनंदनगर भागातील चिमुकलीचा विजेच्या खांबाच्या शॉकनं मृत्यू झाला असून या प्रकरणी महावितरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केले। अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या अवघ्या 3.5 वर्षाच्या प्रीती गांगर्डे या निष्पाप चिमुरडीचा विजेच्या खांबाला शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून महावितरणच्या कथित निष्काळजीपणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर तातडीनं गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक महेश तवले, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, मयूर बांगरे, दत्ता गाडळकर, अजिंक्य बोरकर, संभाजी पवार, सागर गुंजाळ, अभिजित काळे, जॉय लोखंडे, रवी दंडी, दीपक खेडकर, ऋषिकेश ताठे, सुमित लोंढे, सूरज कोतकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महावितरणचे जॉईंट एमडी दिलीप जगदाळे, महावितरणच्या नाशिक झोनचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे तसेच अहिल्यानगर महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार पवार उपस्थित होते। आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर शहरातील धोकादायक अवस्थेतील वीज खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा आणि प्रलंबित तक्रारींची तातडीनं दखल घेऊन सर्वत्र सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर बोलताना म्हणाले की या निष्पाप चिमुरडीचा मृत्यू हा महावितरणच्या कथित हलगर्जीपणाचा परिणाम आहे। संबंधित कुटुंबियांनी वारंवार महावितरण कार्यालयाकडे तक्रार करूनही कुठलीच प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही। वेळेत दखल घेतली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडलीच नसते। या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे। पुढे बोलताना ते म्हणाले की ही मुलगी आमच्या कुटुंबातीलच असल्याप्रमाणे आम्ही तिच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत। महावितरण कार्यालय नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे। अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि तारा धोकादायक अवस्थेत आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार तातडीनं थांबवले पाहिजे। तर भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, महावितरण कार्यालयाचं कामकाज आता ठेकेदारांच्या भरोशावर चालत असल्याचं चित्र आहे। संबंधित कुटुंबियांनी वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही। त्याच निष्काळजीपणामुळे आज एका निष्पाप बालिकेचा जीव गेलाय। जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेतलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। तर आनंदनगर परिसरातील नागरिकांनी 21 ऑगस्ट 2025 रोजीच महावितरण कार्यालयाकडे संबंधित विजेच्या खांबाबाबत लेखी तक्रार केली होती। त्यात संबंधित इलेक्ट्रिक पोल धोकादायक अवस्थेत असून तातडीनं नवीन पोल बसवण्यात यावा, अन्यथा कधीही दुर्दैवी घटना घडू शकते अशी स्पष्ट पूर्वसूचना देण्यात आली होती। मात्र या निवेदनाची कुठलीच दखल न घेतल्यामुळेच आज एका निष्पाप बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करा। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणेची तातडीनं तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। फोन बाजला कायम सगळे लोकप्रतिनिधींचे, नागरिकांचे सगळ्यांचे फोन मीटिंगला टाकलेले, पुन्हा फोन उचलतात। विचारा ना त्यांना। 100 वेळा त्यांना जाब विचारलाय आम्ही, 100 वेळा सांगितले वार्डातल्या तारा खाली आल्यात, माझे पत्र दाखवतो मी तुम्हाला, त्यांचे पोल बाजला, वाकडे झालेले खांब बाजला, हे काही करत नाही। हे कॉन्ट्रॅक्ट संपले, हे टेंडर संपले, लोकांच्या नागरिकांची खेळायचा अधिकार नाही तुम्हाला। आज एक निष्पाप बळी गेलाय, याला जबाबदार तुम्ही आहेत आणि तुम्हीच गुन्हा दाखल करून, जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं तुम्ही गुन्हा दाखल इथंच करणार, त्याशिवाय उठणार नाही। आणि त्या कुटुंबाला तात्काळ प्रशासनाच्या वतीने, महावितरणच्या वतीने मदत जाहीर झाली पाहिजे। इथंच बसले तोपर्यंत आम्ही उठणार नाही, आताच सांगतो।